संभाजीनगर जिल्हा अधिकारी कार्यालय परिसरातील नोंदणी विभागाचे दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 1 जाळल्याची गंभीर घटना शनिवारी पहाटे घडली। ही घटना उघडकीस आली आहे। ही आग अपघाती नसून पुरावे नष्ट करण्यासाठीच लावली का असा संशय व्यक्त केला जातो आहे। या प्रकरणाचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभाग CID कडे सोपवण्यात आला आहे। तपासाच्या कामासाठी नोंदणी विभाग 1, 2 आणि 5 चे कामकाज बंद ठेवण्यात आलं आहे। नोंदणीसारखे महत्त्वाचे कार्यालय जाळल्याची घटना गंभीर असल्यानं पोलीस आयुक्तांनी या घटनेचा तपास राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला असून त्यांनी 2 ते 3 दिवसांपासून कसून तपासणी सुरू केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 1, 2, 5 आणि 6 मध्ये तुकडाबंदीचा नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीर नोंदणी झाल्याच्या तक्रारी होत्या। या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठीच आग लावण्यात आली आहे का अशी जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे। दरम्यान या जळीत प्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली आहे। शुभम हरकड असं संशयिताचं नाव असून न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या CCTV तपासणीत पहाटे 4:45 एक संशयित व्यक्ती नोंदणी कार्यालयाच्या पाठीमागील गेटनं आत शिरताना दिसते। त्यानंतर खिडकीतून आगीचे लोळे टाकताना आणि 4:50 त्याच मार्गाने बाहेर जाताना तो व्यक्ती कॅमेऱ्यात कैद झालाय। दुय्यम निबंधक रवींद्र तोंडे यांच्या तक्रारीवरून सिटी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणी शुभम हरकड नावाच्या संशयिताला अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। तपास CID कडे येताच फॉरेन्सिक लॅब आणि डॉग स्क्वॉड मार्फत कार्यालयाची कसून तपासणी करण्यात आली। तपासाच्या कामासाठी नोंदणी विभाग 1, 2 आणि 5 चे कामकाज बंद ठेवण्यात आले असून कार्यालयीन कामकाज बंद राहणार असल्याचा फलक लावण्यात आला आहे। या प्रकरणाचा तपास ही आग नेमकी अपघाती की चौकशी थांबवण्यासाठी लावलेला कट याचा उलगडा आता CIDच्या तपासातून होणार आहे। या प्रकरणाचा तपास CID कडे सोपवलाय। पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पोलीस उपअधीक्षक रेखा सपकाळ तपास करत आहेत। हा अहवाल देण्यापूर्वीच कार्यालय क्रमांक 1 ला आग लावली, त्यामुळे ही आग चौकशी थांबवण्यासाठी तर लावण्यात आली नसावी ना अशी शंका व्यक्त केली जाते आहे।